अहिंसेचा संदेश देणारे तथागत बुद्ध धम्माला विश्वव्यापी बनवणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, लोकशाही विचाराचे प्रवर्तक आणि अनुभव मंडपचे निर्माते जगज्योती महात्मा बसवण्णा, आपल्या अभंगाद्वारे ज्यांनी दांभिकतेवर प्रहार केला असे जगद्गुरु तुकोबा, बहुजन संघटक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सती न जाता सत्यानं वागून एक आदर्श राज्यकर्त्या म्हणून ज्यांनी आपलं नाव मिळवलं त्या राजमाता अहिल्याबाई होळकर, शिक्षणाचे जनक अखंडतार महात्मा ज्योतिबा फुले, कीर्तनाच्या माध्यमातून अंधरूढीवर प्रहार करणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांचं कीर्तन सुद्धा एक महत्वाचा वैचारिक ठेवा वाटायचा आणि त्याचे कीर्तन आवर्जून ऐकायला जायचे असे लोकसंत स्वच्छता दूत संत गाडगे बाबा, राजांचे ऋषी ज्यांनी बहुजन समाजाला आपल्या राज दरबारामध्ये आरक्षण दिलं आणि त्यांना मानाच्या जागा दिल्या असे बहुजनांचे दीनदलितांचे कैवारी, राजांचे ऋषी राजर्षी शाहू महाराज, संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर अहिंसावादी संत सेवालाल, दीन दुबळ्यांच्या वेदना कथेतून आणि कादंबरीतून मांडणारे साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे, या बहुजन महामानवांना आपण पाहता या संविधान पार्क मध्ये आपण या सर्व बहुजन महामानवांचे त्या ठिकाणी त्यांचे विचार या ठिकाणी लावलेले आणि मध्यभागी संविधानाची उद्देश पत्रिका आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व बहुजन महामानवांच्या समतेचा, स्वातंत्र्याचा आणि सामाजिक न्यायाचा विचार संविधानाच्या कलमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. म्हणून या संविधान पार्कचं उद्घाटन या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय माननीय बाबासाहेब पाटील साहेबांनी या ठिकाणी येऊन या संविधान पार्कचं उद्घाटन केलं. एक नवा अहमदपूर तालुक्यामध्ये एक समतेचा संदेश या भूमीतून या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. माननीय आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो, आमदार साहेब, या ठिकाणी जो महात्मा बसवण्णांचा जो स्टॅच्यू उभा राहणार आहे 11 फुटी, त्या पुतळ्याचा तो संदेश आम्ही निश्चित केलेला आहे. या बसवदृष्टी ट्रस्टनं स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, समतेचा संदेश देणारा पुतळा, ज्या बसवण्णांचं हृदय सिंहासन अर्थात त्यांचं सिंहासन कल्याणच्या राजवाड्यात होतं आमदार साहेब, तर बहुजनांच्या दीन दुबळ्याच्या हृदयात त्यांचं राजसिंहासन होतं आणि म्हणून ते सर्वसामान्यांच्या घरी जायचंय. म्हणून समतेचा संदेश 12व्या शतकात दिला. साधी गोष्ट नाही. 900 वर्षापूर्वी दीन दलितांच्या घरी जाऊन जेवण करणं, त्यांना हृदयाशी कवटाळणं, त्याला माणुसकीची वागणूक देणं, 16,000 वेशांचा पुनरुद्धार करणं, त्यांच्याशी लग्न लावून देणं, ही साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. वेशांना सुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, वचनकार बनवलं, साहित्यिक बनवलं आणि म्हणून त्यांचा हा पुतळा समतेचा संदेश देणारा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. आणि साहेब, ही जी भूमी आहे, ही भूमी याचं नाव आम्ही दिलेलं आहे लँड ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा संदेश देणारी भूमी. म्हणून हे संविधान पार्क आहे. या ठिकाणी स्वातंत्र्याचा, समतेचा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी ही डेमोक्रेसी, लँड ऑफ डेमोक्रेसी आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, अशा प्रकारचा हा एक संदेश, एक भूमिका घेऊन ही बसवसृष्टी या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक गोविंदरावजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच ऑनेस्टचे राज्य सचिव माननीय हरिदासजी तमेवार सर, आमच्या शेजारचे आणि आम्हाला सतत प्रेरणा देणारे सावरगाव फोर्टचे चेअरमन माननीय महेशजी पाटील साहेब, ज्यांच्यामुळं आम्ही आमदार साहेबांपर्यंत पोहोचू शकलो. आमच्या गावातले काही कार्यकर्ते आपल्याला आम्ही निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अहमदपूरचे संचालक माननीय किशनरावजी पाटील साहेब, किनी कत्तूचे उपसरपंच ज्यांचा आम्हाला सतत सहकार्य भेटतं माननीय सूर्यकांतजी कोकाटे साहेब, तसेच किनी कत्तूचे चेअरमन माननीय प्रभाकरजी तरगुडे, ज्यांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून बसवण्णांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असे माझे मित्र प्राध्यापक आनंदजी कर्णे सर, तसेच हडोती गावचे ज्यांनी मला खरंच हडोतीमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं निमंत्रित केलं होतं आणि तिथेही मला बोलण्याचा योग आला. तेव्हापासून आमच्याच भागाचे आमचे नेते, आम्हाला मार्गदर्शन करणारे सन्माननीय निवृत्ती कांबळे साहेब, तसेच सातत्यानं उदगीरमध्ये ज्यांनी माझ्या जवळजवळ 20 ते 25 वेळा, बरोबर आहे साहेब, व्याख्यानं जे जाहीर व्याख्यानं ठेवले, आमचे बनसोडे साहेब त्या ठिकाणी अध्यक्ष होते, ज्यांच्यामुळं मी उदगीरमध्ये जाऊ शकलो. निवृत्त PSI आणि आता बामणी गावचे सरपंच सन्माननीय राजकुमारजी बिरादार साहेब, प्राध्यापक भगवानराव साळवे सर, माननीय चंद्रकांतजी गमथडे साहेब आणि माझ्या या विचारपीठाच्या समोर बसलेले, काही नाव विसरलं असेल तर सॉरी, तसेच आमच्या गावचे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यंकटरावजी तुर्मे साहेब, सौ सुशीलाताई तुर्मे मॅडम आणि माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय अतिथीगण. आज या ठिकाणी संविधान पार्कचा उद्घाटन सोहळा माननीय आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, वेळ घेणार नाही कारण आमदार साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. आपण स्वागतामध्येच बराचसा वेळ गेलेला आहे, तरी सुद्धा थोड्या वेळामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. खरं तर आम्ही अनेक धर्मग्रंथ वाचतो, पण जो देश ज्या संविधानानुसार चालतो, ज्या संविधानामुळे गावामध्ये ग्रामपंचायत आली, सरपंच महिला या गावची होऊ शकली, सर्वसामान्य प्रवर्गामध्ये लोक गावचे सरपंच होऊ शकले, गावामध्ये शाळा आली, शाळेमध्ये शिक्षक आले आणि शिक्षकांना 7वा वेतन आयोग सुद्धा आला, बरोबर आहे साहेब, 8वा सुद्धा येणार आहे आता. तर हे वेतन आयोग आले, आलं का लक्षामध्ये? निवडणुका होता, त्या देशामध्ये लोकशाही आहे, तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. हे सगळं जर कशामुळे झालं असेल तर फक्त भारतीय संविधानामुळे झालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणून संविधान हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून संविधान कायद्याचं पुस्तक नाही तर 140 कोटी लोकांच्या हक्काचं सुरक्षा कवच आहे, कवच कुंडल आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून तर या बसव सृष्टीमध्ये या ठिकाणी संविधान पार्क आणि संविधानचा इतिहास सरनामा आपण या ठिकाणी डिजिटलच्या माध्यमातून लावलेला आहे. NSA चे शिबिर या ठिकाणी होणार आहेत. पुढच्याच महिन्यामध्ये एक पर्यावरण साहित्य संमेलन 2 दिवसाचं या ठिकाणी होणार आहे. हा एक चांगला संदेश जल, जंगल, जमीन, जीव, जनावर आणि जनता यांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून हा बसव सुरुचीचा संदेश या भूमीमधून देण्याचं काम केलं जाणार आहे. म्हणून हजारो वर्षाची गुलामगिरी आणि स्त्रियांची आणि शूद्रांची गुलामगिरी एकाच ग्रंथानं दूर केली. त्या ग्रंथाचं नाव म्हणजे भारताचं संविधान आहे आणि म्हणून हा देश भारताच्या संविधानानुसार चालतो. म्हणून संविधान श्रेष्ठ आहे आणि मग या भारतीय संविधानाच्या जीवन मूल्यांना सपोर्ट करणारे हे साहित्य या देशामध्ये होऊन गेले, जे बुद्धाच्या काळापासून, 4 वाकाच्या काळापासून ते फुलेशाह आंबेडकरांपर्यंत. म्हणजे भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रंटॅलिटी, सोशल जस्टिस किंवा डेमोक्रेसी, सोशल डेमोक्रेसी हे जे विचार दिले, हेच विचार आमच्या महामानवांनी त्या कालखंडामध्ये आपल्या साहित्यातून मांडलं. जगद्गुरु तुकोबांनी अभंगातून मांडलं, बसवण्णांनी वचनातून मांडलं, तर शाहीर अण्णाभाऊंनी कादंबरीतून मांडलं. तर ह्या सगळ्या संतांनी, महामानवांनी हे विचार आपल्या साहित्यातून मांडण्याचं काम केलं. म्हणून एक आहे शिव नको म्हणणारी परंपरा आणि एक आहे शिवाशिव म्हणणारी परंपरा. या परंपरेच्या माध्यमातून या देशामध्ये वैचारिक क्रांती करण्याचं काम या पार्कमध्ये जे लावलेले संत आहेत, महामानव आहेत, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य राजेशाहीमध्ये लोकशाही विजय, लोकशाहीचं विजय पेरण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा लोकशाही विचाराचेच प्रणेते होते. हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हा संदेश आपण लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, अर्थात आपण आयुष्यावर विद्यार्थीच असतो. कधी वाचा, गाव तेथे संविधानाचं पारायण झालं पाहिजे, कलमाचं पारायण झालं पाहिजे, शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने संविधानामध्ये लिहिले.
म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये लिहिलं होतं, खबरदार शेतकऱ्यांच्या शेतातून घोडे घेऊन जाऊ नका, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावाल तर खबरदार. अशा प्रकारची भूमिका छत्रपती शिवरायांनी घेतली होती आणि हीच भूमिका आजही आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून संविधान वाचताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समता, सत्य, अहिंसा, मानवता, विज्ञान, नीती, सदाचार हे जीवन मूल्य तुम्ही जर बारकाईनं संविधानाचा सरनामा वाचला तर तुमच्या लक्षात येईल. आणि या बाजूला लावलेले जे महामानवांचे विचार आहेत ते बारकाईनं वाचा, त्याच्यामध्ये किती वैचारिक साम्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये आदर्श अशा प्रकारचं संविधान या देशाला दिलं. म्हणून 75 वर्ष हा देश एकजूट ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते भारताचं संविधान करत आहे, हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये आपण फार काही भाग वाचू नका, किमान 12 ते 51, बरोबर आहे का सर? म्हणजे शेळके सर, किमान 12 ते 51 पर्यंत वाचा, फक्त तत्वज्ञान वाचा. त्याच्यामध्ये काय सरनामा आहे, मूलभूत म्हणजे मूळ फंडामेंटल राईट्स आहेत किंवा फंडामेंटल ड्युटीज आहेत, अर्थात मार्गदर्शक तत्वे आहेत. हे जर तुम्ही वाचलं तर संपूर्ण तत्वज्ञान भारतीय संविधानामध्ये आहे की आम्हाला देश कसा घडवायचा आहे, कशी समाज व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे, कुठल्या दिशेने आम्हाला जायचं आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आपल्याला भारतीय संविधान हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे आणि हा देश त्या ग्रंथानुसार चालतो आहे. म्हणून या किनी कद्दू गावामध्ये, छोट्याशा खेडेगावामध्ये 2000 लोकवस्तीच्या गावामध्ये एखादा संविधान पार्क निर्माण करणं हे सुद्धा एक महत्वाचा आनंदाची बाब आहे, एक महत्वाची बाब आहे. हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कालपासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जातोय, आम्हाला फोन येत आहेत की नेमकं संविधान पार्क म्हणजे नेमकं तुमची आयडिया काय, तुमची कल्पना काय आहे. जे इथं आले त्यांना ही कल्पना कळालेली आहे. हा संदेश आपण लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणून जाता जाता मी सांगतोय आपल्याला, महामानव जातीचे प्रतीक नाहीत, महामानव सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहेत. हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत हा सामाजिक परिवर्तनाचा लढा पुढे जाणार नाही. म्हणून महामानवांच्या चित्रासोबत, चरित्रासोबत विचारांचा जनजागर झाला पाहिजे. आता या ठिकाणी आम्ही फोटो टाकलेत, परंतु याच ठिकाणी आम्ही ग्रेनाईटच्या दगडावर महामानवांचे विचार कोरून शेकडो वर्ष पुढे ते विचार क्रांती करतील. अशा प्रकारे या पार्क मध्ये दगडामध्ये कोरून ते शिलालेख या ठिकाणी रोवण्याचं काम या बसव सुरकीमध्ये केलं जाणार आहे. म्हणून महामानवांच्या विचारांना भाषेच्या, प्रदेशाच्या, राज्याच्या आणि जातीच्या आणि धर्माच्या सीमा नसतात. महामानवांचे विचार सीमातीत असतात, विश्वव्यापी असतात आणि तेच विचार भारताच्या संविधानामध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणून जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, जे समाजासाठी जगतात ते मरूनही जगत राहतात. त्यांचा इतिहास लिहिला जातो. म्हणून कोण म्हणतंय महामानव बसव सुरकीमध्ये नाहीयेत, महामानव देहाने गेले, पण महामानव विचारानं आमच्या कायम सोबत आहेत, आमच्या बसव सुरकीमध्ये आहेत. कारण माणसाला मरण आहे, माणसाच्या विचाराला कुठं मरण आहे. माणसं मरतात पण विचार अमर राहतात. हे विचार पेरून महामानव गेलेले आहेत, त्यांचे विचार तुम्ही वाचा. म्हणून मी ज्यावेळेस 5ही राज्यामध्ये जातो, मी फक्त लिंगायत समाजामध्ये नाहीये, तर या संपूर्ण परवा मी लातूरमध्ये मांग गारुडी समाजामध्ये गेलो. मान गारुडी समाजानं व्याख्यान ठेवलं, आमचे सूर्यकांत कोकाटे त्याला साक्ष आहे. याचा अर्थ या सगळ्या समाजाचं प्रबोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्या समाजामध्ये मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या समाजाला वैचारिक विचाराची आज एक तहान आहे. परंतु अशा प्रकारचा आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक वैचारिक परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये होत आहे. शेळके साहेबांनी मला या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या प्रांगणावर त्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी बोलावलं होतं जाहीर व्याख्यानाच्या माध्यमातून. तेव्हापासून आम्ही वैचारिक दृष्ट्या एक झालेलो आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचं एक वैचारिक बांधणी या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून 3 प्रकारचे लोक असतात. एक मरत मरत जगणारे, एक मरण येईना म्हणून जगणारे आणि मरूनही जगत राहणारे. आपल्याला ठरवायचंय की आपल्याला कशा प्रकारचं जगणं जगायचंय. मी एका विद्यार्थ्याला विचारलं आमदार साहेब की बा तू का जगतो, त्याने मला लोक का जगते ते बघण्यासाठी जगायला. आता काय सांगावं मला सांगा तुम्ही. याचा अर्थ काय आहे की जगण्याचा उद्देश काय. हे जगणं केवळ भांडणं करण्यासाठी आहे का, हे जगणं केवळ एकमेकांचा द्वेष करण्यासाठी आहे का, खच्चीकरण करण्यासाठी आहे का. हे जगणं सुखी आणि आनंदानं जगण्यासाठी आहे. हे हात केवळ दगडफेटीसाठी नाही तर हात संविधान लिहिण्यासाठी आहे, हे हात ग्रंथ लिहिण्यासाठी आहे, आधार देण्यासाठी आहे,
हेच आमच्या महामानवाने आम्हाला संदेश दिला आणि म्हणून आम्ही कशासाठी जगतो, आमच्या जगण्याचा उद्देश काय हे जर आम्हाला कळालं तर आम्ही कुठल्याही कसल्याही प्रकारचं वाईट कृत्य करणार नाही. आणि म्हणून हा आदर्श इथं कुणाच्याही धर्माचा कुणाचाही द्वेष केला जाणार नाही. जे चांगलं म्हणून आहे ते चांगलं समाजाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. म्हणून नीती आणि विज्ञान एकत्र आले. बरोबर आहे शेळके सर, केवळ नीतीच म्हणून जमणार नाही. नीतीला धन्यवाद सर, नीतीला विज्ञानाची जोड पाहिजे. म्हणून 12व्या शतकामध्ये बसवांना म्हणाले सदाचार स्वर्ग, वर म्हणले स्वर्ग आहे म्हणून. अरे वर स्वर्ग आहे का मला सांगा? चंद्रयान गेले ना, चंद्रायनावर वर कुठं स्वर्ग आहे? आणि खाली नरक आहे? खाली नरक नाही, खाली ज्वाला आहे. ज्वालामुखी आहे, ते वर येण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून 12व्या शतकामध्ये बसवांना म्हणाले सदाचार स्वर्ग, अनाचार नरक. चांगलं वागणं स्वर्ग आहे आणि वाईट वागणं नरक आहे. कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये. बघा, इतका सोपा संदेश 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी देण्याचं काम केलेलं आहे. आताच या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष सन्माननीय मिलिंदजी साखरपे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी वाले साहेब यांचंही आगमन पत्रिकेमध्ये नाव आहे, ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो सर या इकडे एक महत्वाचा संदेश देऊन मी या ठिकाणी थांबतोय. माझा वेळ संपलेला आहे. म्हणून आमदार साहेबांना माझी विनंती आहे साहेब. तर या बसव सृष्टीमध्ये काय असणार आहे? 400 झाडं आम्ही लावलेले आहेत आणि मी इथं थांबलेल्या बसलेल्या सर्व लोकांच्या समक्ष सांगतोय की भीमराव पाटील यांनी काम सांगून हे झाडं लावले नाहीत. 12-12 तास 10-10 तास प्रत्यक्ष स्वतः काम करून ही बसव सृष्टी उभी करण्याचं काम केलेलं आहे. प्रत्यक्ष खोदकाम करण्याचे या ठिकाणी सगळे काम खांडेकर म्हणून आमच्या गावातले आहेत त्यांच्या सोबत आणि आम्ही या ठिकाणी माझे वडील ब्रह्माजीराव पाटील आम्ही सगळ्यांनी मिळून ही बसव सृष्टी स्वतः काम करून स्वतः कष्ट करून ती उभं करण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन झोन आहे. मानसिक तणाव इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. लक्षात ठेवा, हातात पिण्याची बाटली आणि 10 वर्षांनी पाठीवर ऑक्सिजनची टाकी घेऊन तुम्हाला फिरावं लागणार आहे. 10 वर्षामध्ये ऑक्सिजनचा अभाव आहे. म्हणून हे जे वड झाड खाली बसलात ना, तुम्ही 1 तास जर वडाच्या झाडाखाली बसलात तरी सुद्धा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकतं आणि हार्ट अटॅक येऊ शकत नाही. हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. 24 तास ऑक्सिजन सोडण्याचं काम बोधिवृक्ष पलीकडे शाल वृक्ष आहे, तिथं बुद्धाचा जन्म झाला. मुद्दाम आम्ही लुंबिनी वनातला हा शाल वृक्ष या ठिकाणी लावलेला आहे. वड वृक्ष लावलेला आहे, बोधिवृक्ष लावलेले आहेत, उमराचे वृक्ष लावलेत. जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडण्याचं काम 100 बाय 100 मीटर मध्ये जर झाडं लावले तर कितीतरी किलोमीटर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर सोडण्याचं काम झाडं करतात. आज झाडं महत्वाची आहेत. आलं लक्षामध्ये? आज ऑक्सिजन महत्वाचा आहे. आज पाणी महत्वाचं आहे. पाणी कपात करा, नाहीतर कपात पाणी प्यायची वेळ आपल्यावर येणार आहे. बघा तिकडे तळ्याकडे, तिकडे बघणं सुद्धा आवड होऊन गेलं आहे. सगळं ड्राय. 1 तास पाऊस वर्षभरामध्ये पडलेला नाहीये. मग मला सांगा, हे प्रश्न आज आपल्या समोर उभे आहेत. 30% जंगल पाहिजे, 1% सुद्धा जंगल या लातूर जिल्ह्यामध्ये नाही. सरांना माहिती आहे. तर जंगल आपण लावलं पाहिजे. 1 झाड लावलं म्हणजे पुढच्या पिढीचं भविष्य घडवणं आहे. आम्ही 400 झाडं या ठिकाणी लावले. नुसते लावले नाही तर वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून इथं आम्ही वृक्षारोपणाला महत्व देणार आहोत. जल, जंगल, जमीन या संवर्धनाचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. पाठीमागं मानसिक तणाव लोकांमध्ये वाढलेले आहेत. इतके तणाव, घराघरामध्ये तणाव, टेन्शन बॉम्ब साहेब, घराघरात टेन्शन बॉम्ब आहे. हायड्रोजन बॉम्ब पेक्षा पोराला जर म्हणलं अभ्यास कर, सलक्षणात ढुलवलं झाडा सोडलं. म्हणजे इतकं टेन्शन आहे लोकांना. नवरा बायकोचं टेन्शन, मुलाचं टेन्शन, बायकोचं टेन्शन, इतकं टेन्शन वाढलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, मानसिक टेन्शन सगळ्यात मोठं बीपी आणि शुगर लागण्याचं कारण आहे. मानसिक तणाव सगळ्यात महाभयानक आहे. 99% रोग हे मानसिक तणावातून होतात. म्हणून मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये काय दिलाय? इष्टलिंग योग दिला आणि बुद्धाने विपश्यना दिली. लोकांना समजत नाहीये. इष्टलिंग योग हे योगाचं साधन आहे. हो, योग करा. म्हणून आम्ही या ठिकाणी ध्यान मंदिर, ध्यान योग, ध्यान ग्रह करणार आहोत. जे 25 बाय 25 अंडरग्राऊंड मध्ये तुम्हाला शांतीची गरज आहे. लोक मन शांती लोकांना नाहीये. लोकांना पैसे भरपूर आहेत पण शांती नाही. लोक पळालेत, कुठेही पळालेत. म्हणून थोडं शांत राहा, थोडं एकाग्र व्हा. आणि त्याच्यानंतर आम्ही बसवण्णांच्या सोबत जे शरण होते त्या शरणांचे स्टॅच्यू आणि त्यांचे वचन शरण भवन मध्ये निर्माण करणार आहोत. आणि वर महात्मा बसवण्णांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला जाणार आहे. वर समोर हे वचन वन आहे. बसवादी शरणांनी समतेचा जो संदेश दिलेला आहे त्या समता संदेशाचे वचनाचे फलक आम्ही लावणार आहोत. ते वचन वन म्हणून त्याला आम्ही नाव दिल्याचं ठरवलेलं आहे. हा जो वट्टा आहे साहेब, हा वट्टा म्हणजे याचं नाव आहे अनुभव मंडप वट्टा, असं नाव याला दिलेलं आहे. का अनुभव मंडप वट्टा? आमदार साहेबांनी
एकच मिनिटामध्ये सांगतोय बसवण्णाचं काम काय. बसवण्णाने एकच काम केलं, माणसानं विचार केला पाहिजे. बघा किती महत्वाचं आहे, माणसानं विचार करत नाही म्हणून ह्या सगळ्या समस्या आहेत. म्हणून बसवण्णा म्हणाले सगळे एकत्र या, विचार करा, चर्चा करा, प्रश्न विचारा. आता प्रश्न विचारायला तर काही नाही, का प्रश्न विचारतो. बसवण्णा म्हणायचे प्रश्न विचारला पाहिजे. आलं लक्षामध्ये, प्रश्न विचार आणि प्रश्नातून उत्तर घे. म्हणून लोक एकत्र यावे आणि प्रश्न विचारावे, संवाद व्हावा, चर्चा, वाद नको संवाद व्हावा, हे बसवण्णांचं वचन होतं. आणि म्हणून त्यांनी साहेब 770 लोक अनुभव मंडपचे सभासद होते. 770 जातीचे होते, त्याच्या 70 महिला होत्या. आज आपल्या अनुभव मंडप भारतीय संसदेमध्ये फक्त 40 महिला आहेत. बसवण्णांच्या संसदेमध्ये 70 महिला अनुभव मंडपच्या सभासद होत्या. हा एक लोकशाहीचा संदेश 12व्या शतकात दिला. आलं लक्षामध्ये. आणि साहेबांसाठी शेवटचं सांगतो साहेब, आता जे आपल्या लोकसभेचे जे स्पीकर आहेत, कोण आहे, बिर्ला, ओम बिर्ला, ते सगळं अध्यक्ष आहेत. पण 12व्या शतकामध्ये या अनुभव मंडप रूपी लोकसंसदेचे माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे, युवा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, युवा सभापती, ते जत्रेमध्ये अंगावर चाबूक मारून घेतात. काय नाव, पोतराज. बघा, पोतराज समाजाचे अल्लम प्रभू अनुभव मंडपचे सभापती होते, अध्यक्ष होते. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा अनुभव. आता तुम्ही म्हणाल कशाच्या आधारे, बसवण्णांनी सांगितलं जनज्ञानी आहे, माझा पाहुणा म्हणून नाही, जनज्ञानी आहे, त्याला अनुभव मंडपचा अध्यक्ष. त्याच्यामुळे काय झालं, बसवण्णांच्या विरोधात प्रचंड लोक गेले आणि नंतर त्यांच्या प्रचंड कत्तली झाल्या, वचन साहित्य जाळलं, अनुभव मंडपाला आग लावण्यात आली. परंतु बसवण्णांनी समतेचा विचार सोडू दिला नाही, समतेची दिंडी कधी सोडली नाही. म्हणून त्या सगळ्या विचारवंतांचं म्हणणं आहे, वारकरी संप्रदायावर सुद्धा बसवादी चरणांच्या वचन साहित्याचा प्रभाव आहे. जगद्गुरु तुकोबाच्या अभंगामध्ये सुद्धा जंगम नावाची संकल्पना आलेली आहे, तुम्ही वाचा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेढा आणि बसव कल्याण त्या काळामध्ये चालुक्याच्याच राज्यामध्ये होते. म्हणून तर बसवण्णांच्या वचनांचा आवाज त्या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अभंगाच्या रूपानं नेण्यात गेलाय. एवढं सांगतो. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आलात, एवढीच माझी विनंती आहे की मी आतापर्यंत या ठिकाणी गावामध्ये साहेब अनुभव मंडप उभा केलेला आहे. 26 लाख रुपये माझ्या पगारातून खर्च केलेले आहेत. सगळे महाराष्ट्राचे कार्यकर्ते आहेत. 1 रुपया कोणाला मागितलेला नाही, 1 रुपया. अगोदर सांगतो, काही लोकांना वाटलं कुठं कर नाकून पैसे आणले काही वाटतंय उगाच. 1 रुपया सांगतोय, सगळे बरोबर आहे, हिसाब कर सर. 1 रुपया कुठल्याही माणसाला मागितलेला नाही. आणि तिथं लायब्ररी काढलेली आहे, तिथं सगळा इतिहास. आता तुम्ही वाचत नाही तो भाग वेगळा, कारण वाचाल तर वाचाल, बोलाल तर टिकाल, पण वाचतच नाही. वाचणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय इतिहास कळत नाही. आणि ज्याला इतिहास कळत नाही त्याची गुलामी कधी जात नाही, हा प्रश्न आहे. आणि म्हणून तो सगळा इतिहास आम्ही अनुभव मंडपामध्ये लावलेला आहे. सगळ्या महामानवांचे फोटो तिथेही लावलेले आहेत, त्यांचे पुस्तकांनी लावलेले आहेत. आणि म्हणून तिथं 26 लाख रुपये खर्च करून गावामध्ये एक विशाल महाअनुभव मंडप, स्वतःच्या घराचं रूपांतर अनुभव मंडपामध्ये केलेले साखरपे साहेब, वाले साहेब, आपण चळवळीमध्ये आमचं काम करतात, तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्या जमिनीमध्ये आता 16 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी संपूर्ण माती टाकलेली आहे, मुरुम टाकलेला आहे, रोड तयार केलेले आहेत, वृक्ष लावलेले आहेत आणि संविधान पाठ निर्माण केलेला आहे. इथून पुढे या ठिकाणी हे दसम सृष्टी पूर्ण करण्यासाठी 1.25 कोटी रुपयाचं बजेट या ठिकाणी इंजिनियरने आम्हाला दिलेलं आहे. बघूया, आम्ही संकल्प केलेला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचं जर सहकार्य मिळालं तर लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल. आणि जर नाही झालं तर मी माझ्या पतीनं छोटा का होईना पुतळा, छोटी का होईना गवी केल्याशिवाय थांबणार नाही, असा संकल्प मी आपल्या समोर सांगतो आणि थांबतो. जर तुम्हाला वाटलं हे काम चांगलं आहे, एक चांगला मेसेज आहे, एक समाजाच्या कल्याणासाठी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी एक चांगला उपक्रम या किनी कद्दूच्या भूमीमध्ये होतोय, असा जर तुम्हाला सत्सद बुद्धीला वाटत असेल तर तुम्ही या प्रकल्पाला तुमचा प्रकल्प म्हणून सर्वांनी मदत करा. आणि किनी कद्दूचं गाव एका महाराष्ट्रामध्ये, या गावाचं नाव, अहमदपूर तालुक्याचं नाव, आमच्या आमदार साहेबांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण घेऊन जाऊया, अशा प्रकारची मी विनंती करतो. तुम्ही मला सहन केला त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद.